नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोय तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आपण बघत आहोत दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया टॉपिक्स आणि यामधले आपण 4.1, 4.2 आणि 4.3 हे स्वाध्याय सॉल्व केलेले आहेत। आज आपण बघणार आहोत उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न। ज्या विद्यार्थ्यांनी स्वाध्याय 4.1, स्वाध्याय 4.2 आणि स्वाध्याय 4.3 यांचे लेक्चर बघितले नसतील आणि दशांश अपूर्णांकाचं बेसिक त्यांनी बघितलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याच्या लिंक्स मी तिथे टाकत आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहे। ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया। उच्च काठिण्य पातळीच्या प्रश्नामधला आपण पहिला प्रश्न घेऊया। तर बघा, पहिला प्रश्न आहे, बघा पहिला प्रश्न काय आहे, चौकोनामध्ये चौकोन आहे, चौकोन -31 बरोबर 31.57 तर चौकोनामधील संख्या आहे। म्हणजेच बघा, हा चौकोन दिलेला आहे, चौकोनामध्ये कोणती संख्या आहे हे आपल्याला काढायचं आहे। आता चौकोन बरोबर आपण समजा x मानू, चौकोन बरोबर x मानू तर काय होईल, x मायनस x जर मानला तर x मायनस 31.83 बरोबर 31.57 बरोबर आहे। आपल्याला x ची किंमत काढायची आहे, बरोबर आहे। मग x बरोबर काय होईल, हा -31.83 इकडे जाईल तर काय होईल 31.57, हे जसं तसं हा मायनस इकडे गेला तर हा काय होईल प्लस 31.83। बस या दोघांची बेरीज बरोबर आपल्याला या डब्याची किंमत भेटेल। करू बेरीज, इकडे 31.57 अधिक 31.83, 7 आणि 3 10 0, हातचा आला 1, 1 अधिक 5 6, 6 अधिक 8 झाले 14, 14 4, हातचा आला 1, 1 2 3 आणि 3 आणि 3 6 आणि दशांश चिन्हाची दशांश चिन्ह 63.40। बघा 63.40 जे आहे, बघा इथं आहे 63.4 म्हणजेच किती 63.40, म्हणजेच हे उत्तर किती आहे बी। ठीक आहे, म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलं आपलं बी आलेलं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे। बघा पुढचा प्रश्न एकदम सोपी आहे, फक्त आपल्याला कन्सेप्ट लक्षात घ्या आणि प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते महत्त्वाचं आहे। बघा, आरवने 25.5 रुपयाची रंगपेटी, रुपये 4.50 किमतीची पेन व 22 रुपयांची एक वही विकत घेतली। दुकानदारास त्याने 100 रुपयाची एक नोट दिली, दुकानदाराकडून त्याने किती रक्कम परत घ्यावी। ठीक आहे, आता बघा आरव जो आहे, आरव तुमच्यापैकीच एक मुलगा आहे, त्याने 25.5 रुपयाची रंगपेटी 25.5 रुपयाची, 25.5 म्हणजेच किती 25.5 रुपये बरोबर आहे। ठीक आहे, 4.50 किमतीची पेन किती रुपयाला घेतले 4.50 म्हणजेच किती 4.5 रुपयाचे, आणि 22 रुपयाची त्याने वही घेतली, म्हणजे 22 रुपयाची त्याने वही घेतली बरोबर। आता 22 मध्ये पॉईंट नाही म्हणून 22.00 रुपये बरोबर। एवढ्या रुपयाचं त्याने सामान घेतलं आणि त्याने किती रुपये दिले 100 रुपये दिले, म्हणजे टोटल त्याने आता किती रुपयाचं सामान घेतलं हे याचं आपल्याला बेरीज करावं लागेल। रंगपेट घेतली 25.5 रुपयाची म्हणजेच 25.5 रुपये, पेन घेतला त्यानं 4.50 रुपयाचे म्हणजे 4.50, आणि वही घेतली 22 रुपयाची, मग 22 मध्ये पॉईंट नव्हता म्हणून 22.00 केलं। आता याची बेरीज बघा, इथं काही नाही म्हणून 0, या 0शी 0 आला, 5 आणि 5 10शी 0, हातचा आला 1, 1 अधिक 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12शी 2, हातचा आला 1, 1 अधिक 2 3, 3 आणि 2 5, आणि दशांश चिन्हाशी दशांश चिन्ह, म्हणजे 52 रुपये त्याने टोटल खर्च केला। कितीपैकी 100 पैकी, 100 पैकी त्याने 52 रुपये खर्च केले, तर किती रुपये वापस द्यावं लागतील दुकानदाराला 48 रुपये बरोबर आहे। तर त्या आरवने दुकानदाराकडून किती रुपये वापस घेतले पाहिजे 48 रुपये, तर उदाहरणामध्ये कुठलं उत्तर आहे ते बी आहे। ठीक आहे, अशा तऱ्हेने हे दुसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे। ठीक आहे, तिसरा प्रश्न आपण बघूया। एक गाडी ताशी 50 मैल गतीने जात आहे, तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे। ठीक आहे, बघा एक लक्षात घ्या, हे आपल्याला उदाहरणामध्ये पण दिलेलं असते। एक मैल म्हणजे किती किलोमीटर हे महत्त्वाचं आहे, तर एक मैल बरोबर 1.6
किलोमीटर हे लक्षात घ्या आधी. 1 मैल बरोबर किती 1.6 किलोमीटर. आता ताशी म्हणजे प्रत्येक तासाला 50 मैल गतीने जात आहे, तर तिचा ताशी वेग काढायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. ताशी की काय काढायचा आहे, त्याचा वेग काढायचा आहे. मग 50 गुणेला 1.6 केलं की तिचा वेग भेटेल. 50 गुणेला 1.6 केलं की तिचा वेग भेटेल ताशी आपल्याला. मग 16 गुणेला 0 0 झाले. 16 पंचे किती झाले 80. बरोबर आहे. 16 पंचे किती झाले 80. ठीक आहे. 16 पंचे झाले आपले 80. मग बघा उत्तर प्रश्न चुकला आहे का माझा? बरोबर आहे. आता 16 पंचे 80 इथं जी किंमत आहे ना बघा उदाहरणामध्ये, तिथं किंमत 45 आहे, आपण 50 घेतलेली आहे. म्हणजे बघा दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणून इथं एका स्थळांतर द्यावं लागेल. म्हणजे उत्तर येईल त्याचं 80 किलोमीटर प्रति तास हा वेग येईल. ठीक आहे. पण बघा हे जे तिसरा प्रश्न आहे यामध्ये जी ताशी किती दिलेला आहे 45 दिलेला आहे. ठीक आहे. किती दिलेला आहे 45. आपण 50 नुसार स्वार केलं तेव्हा त्याचं उत्तर किती आलं 80. पण तुम्हाला जे नवोदयचं पुस्तक आहे त्यामध्ये एक गाडी ताशी 45 मैल गतीने जात आहे. म्हणजेच इथं आपल्याला काय करावं लागेल 45 गुणेला 1.6 करावं लागेल. बरोबर आहे. आता बघा इथं 16 पंचे 80 शून्य हातचे आले 8. 16 1 16 16 2 32 16 48 16 चौक किती झाले 64. 64 अधिक 8 किती झाले 72. म्हणजे याचं उत्तर आलं 720. दशांचिन्ह एका स्थळांतर होतं म्हणून इथे एका स्थळांतर. म्हणजेच उत्तर किती आलं 72.0 म्हणजेच किती 72. मग बघा इथं 50 नसून उदाहरणामध्ये तिथे किती आहे 45 आहे. जेव्हा 45 असेल तेव्हा उत्तर किती आहे 72 आहे. ठीक आहे. हे करेक्शन करून घे जा. एक गाडी ताशी 45 किलोमीटर मैल गतीने जात आहे, तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे तर किती येईल ते 72. मी चुकीने तिथे 50 टाकलं होतं, त्याचं उत्तर आपलं 80 आलं. ठीक आहे. प्रश्न तुमचा आणखी एक त्यामध्ये ॲड झाला. ठीक आहे. चौथा प्रश्न आपण बघूया. थोडासा कन्सेप्च्युअल आहे पण खूप सोपी आहे. कन्सेप्च्युअल म्हणजे काय साधी गोष्ट आहे. बघा 4.8 मीटर लांबीच्या एका पाईपाचे 60 ठिकाणी कापून समान तुकडे केले. बघा 60 ठिकाणी कापलं. लक्षात घ्या. बघा आता हा समजा एक पाईप आहे, याला जर इथं कापलं तर याचे एकदा कापलं तर किती तुकडे उराले 2 तुकडे उराले. किती तुकडे उराले 2 तुकडे उराले. दोनदा जर कापलं तर बघा 1 2 3 तुकडे होतील. बरोबर आहे. तीनदा जर कापलं तर 1 2 3 आणि हा चौथा तुकडा होईल. बरोबर आहे. सेम आपण त्यांनी किती म्हटलं 7 वेळेस कापलं म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा किती तुकडे होतात 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती तुकडे होतात 8 तुकडे होतात. म्हणजे 7 ठिकाणी कापल्यामुळे 8 तुकडे होतील. 5 ठिकाणी कापल्यामुळे 6 तुकडे होतील. 4 ठिकाणी कापल्यामुळे 5 तुकडे होतील. 3 ठिकाणी कापल्यामुळे 4 तुकडे होतील. म्हणजे जेवढ्या ठिकाणी कापलं त्याच्यापेक्षा एक आपलं जे आहे तुकडा जास्त होतो. म्हणजे 7 ठिकाणी कापल्यामुळे 8 तुकडे होतील. मग त्यांनी काय म्हटलं तर प्रत्येक तुकड्याची लांबी आहे 4.8 मीटर लांबीच्या एका पाईपाचे 60 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी आहे. मग प्रत्येक तुकड्याची लांबी आपल्याला काढायची आहे. म्हणजे एकूण तुकडे किती झाले रे भाई 8 झाले. एकूण तुकडे किती झाले 8 झाले. म्हणजे 4.8ला आपल्याला कशाने भागावं लागेल 8ने भागावं लागेल. 4.8ला आपल्याला कशाने भागावं लागेल 8ने. आणि इथं हे 4.8 काय आहेत मीटर आहेत. बरोबर आहे. 4.8ला 8ने जर भागलं तर 8 सक किती होतात 48. 8 सक किती होतात 48. आणि दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणजे उत्तरामध्ये एका स्थळांतर द्यावं लागेल. हे काही ते आलं 0.6 मीटर आलं. बरोबर आहे. कारण इथं मीटर आहे. मग बघा 0.6 मीटर उदाहरणामध्ये आहे का इथं बघा 67 मीटर आहे, इथं 67 आहे, 0.8 मीटर आहे, इथं 60 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. मग इथं सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे बघा इथं काय करावं लागेल मिटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. मग 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. म्हणून आता 0.6 मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी 100ने गुणावं लागेल. मग 0.6ला 100ने गुणल्यानं किती होतील ते 600 होतील. आणि इथे दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणून इथे एका स्थळांतर द्यावं लागेल. म्हणजे 60.0 म्हणजेच किती रे भाई 60 सेंटीमीटर. किती 7 सेंटीमीटर. मग बघा कोणता उत्तर डी आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेनुसार हे उत्तर आपण सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेवटचा प्रश्न आहे.
दोन संख्यांची बेरीज 142.5 असून त्यापैकी एक संख्या 375.05 आहे, त्या दोन संख्यांची वजाबाकी असेल. दोन संख्यांची त्यांनी बेरीज दिलेली आहे 142.5 आणि त्यामधली एक संख्या दिली आहे 375.5 375.05. आता 142.5 मधून 375.05 जर वजा केले, आता हा पण प्रश्न माझा जो आहे 142.5 नाही आहे इथं, तर बघा इथे आहेत 1425.5. ठीक आहे, थोडं प्रश्न लिहिताना गडबड होत आहे. इथं किती आहेत 1425.5, म्हणजे दोन संख्यांची बेरीज किती आहे 1425.5. 1425.5 असून त्यापैकी एक संख्या 375.05 आहे, त्या दोन संख्यांची वजाबाकी असेल. ठीक आहे, आता बेरीज एवढी दिलेली आहे, त्यामधून जर एक संख्या वजा केली तर आपल्याला दुसरी संख्या भेटेल आणि त्या दोन संख्या काढल्यानंतर त्याची वजाबाकी केली की आपल्याला आपलं उत्तर भेटेल. बरोबर आहे. मग आता 1425 मधून 1425.5 मधून 375.05 वजा करू. इथं काय नाही म्हणून 0, हे वजा बाकीचे. इथं काय नाही म्हणून 0. 0तून 5 जात इथं राहिले 4, इथे झाले 10. 10तून 5 गेले 5 राहिले, 4 5तून 5 गेले 0 राहिलं. 2तून 7 नाही जात इथं राहिले 3, इथे झाले 12. 12तून 7 गेले 5 राहिले, 3तून 3 गेले 0 राहिलं. 1050.45 ही झाली आपली दुसरी संख्या. आता पहिली संख्या आपली आहे 375.05 आणि दुसरी संख्या भेटली 1050.45. आता त्या दोघांची वजाबाकी करायची आहे, म्हणजे 1050.45 ही मोठी संख्या आहे. यामधून आपल्याला काय करावं लागतील 375.05 वजा करावं लागतील. 5तून 5 गेले 0 राहिलं, 4 0तून 5 नाही जात इथं राहिले 14, इथं झाले 10. 10तून 5 गेले 5 राहिले, 4तून 7 नाही जात परत इथं राहिला 0, इथं 10 झाले पण हातचं तिकडे पाहिजे, इथं झाले 9, हे झाले 14. 14तून 7 गेले 7 राहिले, 9तून 3 गेले 6 राहिले. 675.40. बघा 675.4 हेच उत्तर आहे, कारण 0 आपल्याला पुढे दिला नाही दिला तरी काही फरक पडत नाही. अशा तऱ्हेने आपण 5वा प्रश्नसुद्धा सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी स्वाध्याय 4.1, स्वाध्याय 4.2, स्वाध्याय 4.3 आणि दशांश अपूर्णांकाचं बेसिक बघितलं नसेल त्यांनी आवर्जून ते व्हिडिओ बघायचे आहेत. त्या व्हिडिओची सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. यांनी या अगोदर अवयव, गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा पूर्ण टॉपिक्स मी गणिताचा सॉल्व करून घेतलेला आहे. लक्षात घ्या की तुमचा गणिताचा जो सिलेबस आहे तो चेंज झालेला आहे आणि आता नवीन अभ्यासक्रम आहे. त्यामुळे यावेळेसची परीक्षा जी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीनुसार होऊ शकते आणि प्रश्न तुम्हाला वेगळ्या टाईपचे सुद्धा येऊ शकतात. कन्सेप्ट्स जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्ही कुठलाही प्रश्न सॉल्व करू शकता आणि प्रश्न जर तुम्ही नीट समजून घेतला तर मला तरी वाटत नाही, जर तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे आणि प्रश्न जर नीट समजून घेतला तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि काही जरी अडचण आले तर मी तुमच्या सोबतीला आहे. ठीक आहे, तर धन्यवाद. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. पुढे आपण बघूया 5वा टॉपिक्स आपला दशांश अपूर्णांकाचा 5वा टॉपिक्स आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, धन्यवाद.